हे 3 महिने म्हणजे आता जस्ट आंबे सुरू व्हायला सुरुवात होते. तर कोकण आणि आंबा हे सूत्र सगळ्यांनाच माहिती आहे. ते सुद्धा होलसेल आणि रिटेल हे 3-4 महिने तुम्ही बिझनेस करू शकताय. खूप छान असा पैसा त्याच्यामधून सुद्धा कमवता येतो. ही जर वळणं तोडून समृद्धी सारखा सरळ रोड जर बनवला असता ना तर 100-1 किलोमीटर तर नक्की वाचले असते. त्यामुळे त्या इंजिनियरला नक्कीच सलाम ठोकावा असं वाटतंय. बरोबर आहे का चुकीचं आहे मित्रांनो? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. समृद्धी यांनी सरळ सरळ बनवला 800-900 किलोमीटरचा रोड आणि किती लवकर बनवला. का तिथं तुम्हाला झेंडा काढायचा होता आणि कोकणातल्या लोकांनी काय पाप केले की त्यांच्यासाठी तुम्हाला हा रस्ता बनवता येत नाहीये. ह्या कोकणाचं गारानं देवा तुझ्यापाशी, या कोकणवासियाला लवकरात लवकर ह्या लागलेल्या किडेमधून मुक्त कर. आमच्या कोकणवासियांचे होणारे हाल हे लवकरात लवकर थांबव. गुड आफ्टरनून मित्रांनो. दुपारचा 1 वाजलाय आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात भरपूर अशी उशिरा झाली आहे. कारण काय झालं, रात्री ज्यावेळेस आलो झोपलो, तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर 10:30-11 वाजता उठलो आणि मग लक्षात आलं की आपल्या गाडीची लाईट बंद झाली. तर ते काम पण करायचं होतं. तर कुडाळमध्ये लाईटचं काम करून घेतलं. थोडं पुढं आलो, इथं पंजाबी ढाब्यावरती थांबलो. इथं आंघोळ वॉशरूमची सोय चांगली होती. आंघोळ उरकून घेतली, तोपर्यंत 1 वाजला. तर आता 1 वाजला म्हणलं आंघोळ करून झाली, पूजा उरकली. आता मस्तपैकी खालसाव जेवायचं आणि डायरेक्ट आपल्याला 400 किलोमीटरचा प्रवास कव्हर करायचा आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण केरळचा समुद्र किनारा पाहिला, त्यानंतर कर्नाटकचा समुद्र किनारा पाहिला. आता आपल्या महाराष्ट्रात आलोय ना, आपला कोकण बघतच जायचंय. तर चला पहिलं जेवायला जाऊ. ह्या एपिसोडमध्ये मित्रांनो मस्त असं आपल्याला बरंचसं आपलं कोकण कव्हर करायचंय. तर मस्तपैकी जेवण उरकू आणि इंट्रो काय लांब करत नाही, निघूया डायरेक्टली. चला. अंडा बुर्जी खाली, 2 रोट्या खाल्या पंजाबी ढाब्यावरती. 3 वाजलेत. आपला अख्खा दिवस आज इकडंच चाललाय. अजून तर प्रवास अख्खा बाकी आहे. तर बघू, 430 किलोमीटरला आपल्याला रात्रीचा 11चा टायमिंग दाखवते, पण आपल्याला मिड नाईट तर नक्की होईल. म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये आज बघायला भेटतील. तर मस्त असं आपला कोकण एन्जॉय करत करत आपला पुढचा प्रवास आता कंटिन्यू करूया. या गरमीमध्ये आता या उन्हात गाडी पळूही शकत नाही. त्यामुळे बोललो ऊन खाली होतं वर सगळ्या गोष्टी उरकून घ्याव्यात. कारण कसं होतं, आता याच्या सिमेंटचं टोटल रोड आहे, टायर असे गरम होतील आणि शक्यतो उन्हाच्या वेळेस गाडी थांबवणं गरजेचं असतं. म्हणून आपला ब्रेक सगळा उरकला. पण ती चपाती बनवण्याची, डोसा बनवण्याची मशीन्स आणि त्या कंपनीमधून जे आपण आता मशीन घेतलंय ती कंपनी, तर यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट मी नक्की करून देईल. तुम्हाला जर त्याच्या रिलेटेड आणखी काही माहिती पाहिजे असलं तर तुम्ही त्या कंपनीची वेबसाईट आहे तिथे पण जाऊन चौकशी करू शकता. त्यांच्या प्रोडक्टचे काही व्हिडिओज पण आहेत, त्यांचं यूट्यूबचं चॅनल पण आहे. तर त्यांचे व्हिडिओ तिथे पण पोस्ट केलेले आहेत. तर तुम्हाला नक्कीच त्या नवीन स्टार्टअप बद्दल माहिती भेटेल. आणखी एक स्टार्टअप बद्दल सांगतो. तर आता उन्हाळ्याचा टायमिंग आहे आणि आता आपण जस्ट देवगड क्रॉस करून थोडं पुढं आलेलो आहे. तर हे 3 महिने म्हणजे आता जस्ट आंबे सुरू व्हायला सुरुवात होते. तर कोकण आणि आंबा हे सूत्र सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपल्या कोकणामध्ये मित्रांनो 3 प्रकारचे आंबे भेटतात. एक तर देवगडचा, जस्ट आपण आता देवगड क्रॉस केल्यावर त्यानंतर पुढे रत्नागिरी लागेल, तर रत्नागिरी हापूस, त्यानंतर अलिबागचा एक आंबा. असे 3 टाईपचे आंबे असतात. आणि याचे सुद्धा होलसेल आणि रिटेल हे 3-4 महिने तुम्ही बिझनेस करू शकताय. खूप छान असा पैसा त्याच्यामधून सुद्धा कमवता येतो. आणि कोकणामधून बराचसा आंबा आपल्या महाराष्ट्रात म्हणजे ऑल महाराष्ट्रात सप्लाय पण होत असतो.
तर मी पण म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर 1-2 वर्ष आंब्याचा पण हे केलं होतं. 100 पेटी आपण भरायचो आणि पुण्यात होलसेल रिटेलचा पण करायचो. पण आता या वर्षी गेले 2 वर्ष झालं ते काय करत नाही. पण तुम्हाला जर तसं प्लॅनिंग असेल ना तर ते पण नक्की करू शकताय. आंबे सप्लाय करणारे पण भेटतात आणि तुम्ही तिकडे जाऊन मग आपल्या शेजारी सोसायटीज वगैरे इथं पण लोकली पण आंब्याचा बिझनेस करू शकताय. तर तो एक चांगला ऑप्शन आहे. आपले विजू भाऊ करतात बघा. विजू भाऊ 2-3 महिने ना आंब्याचा फुल सीझन करतात. त्यांच्या गावावरतून रत्नागिरीचा स्पेशल आंबा भरतात आणि पुन्हा मुंबईला येऊन होलसेल रिटेल पण करतात. तर तसा पण स्टार्टअप नवीन होऊ शकतो. ते जस्ट आलोय आपल्या कोकणातून आणि एक बिझनेसची चांगली ट्रिक आहे या सीझनमध्ये. तर नक्कीच तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आंब्यामध्ये मित्रांनो 2 प्रकारचे आंबे असतात. एक तर आपल्या कोकणातला आंबा आणि दुसरा येतो कर्नाटक आंध्र प्रदेशचा आंबा. तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या कोकणातला आंबा आहे असं म्हणून विकला जातो. तर थोडं माहिती घेऊन आंबे पण घेत चला, कारण आपल्या कोकणाच्या आंब्याखाली तो आंबा सुद्धा चालतो आणि त्याचा रेट कमी असतो. आणि आपले आंबे ओरिजिनल असल्यामुळे आपल्या आंब्यांचा रेट बऱ्यापैकी असतो. त्यामुळे थोडे पैसे जाऊ द्या पण आपल्या कोकणातली क्वालिटी नक्की ट्राय करत जा. तर चला, अजून आंब्याला 1 महिनाभर टाईम आहे. आता जस्ट आंब्याचे बाग भरपूर असे दिसायला लागलेत. तर बोललो चला आंबा आठवलाय तर नक्कीच तुमच्यापर्यंत पण त्या आंब्याची माहिती द्यावी. तुम्ही जर ते चपातीचं मशीन खरेदी केलं ना तर मला एक तुमची सेल्फी किंवा एक रिप्लायला नक्की सांगून द्या की दादा हे मशीन आपण घेतलंय आणि नवीन व्यवसायाची सुरुवात नक्की केली आहे. चला बघूया आपल्या कोकणात अजून काय काय आपल्याला बघायला भेटतंय. जे काय होईल ते तुम्हाला नक्कीच पुढे बघायला भेटेल. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कोकणात यायचंय, साऊथला यायचंय तर पाणी भरपूर आणत जा, त्याशिवाय काही पर्याय नाही. चला, राजापूर फक्त 10 किलोमीटर आहे आणि मुंबई राहिलेली आहे 405 किलोमीटर. पाणी पिऊ, जरा घाट चढत होतो, बोललो पाणी वगैरे प्यावं मग पुढे जावा. आपल्याला सरळ मुंबईकडेच जायचंय. तर रस्ता कसा मस्त असं काम चाललंय बघा. गेली कित्येक वर्ष आपल्या कोकणाला हे लागलेलं एक शाप म्हणावं की काय कळत नाही, कारण हा रस्ता केव्हा लवकर बनत नाही. आणि बनवणारे मला वाटतंय 15 वर्षापूर्वी पिऊन डिझाईन करत होती की काय कळत नाही. एवढी वळडी वाकडी वळणं ह्या रस्त्याला बनवली, कितीतरी वळणं बनवलेत. म्हणजे ही जर वळणं तोडून समृद्धी सारखा सरळ रोड जर बनवला असता ना तर 100-1 किलोमीटर तर नक्की वाचले असते. त्यामुळे त्या इंजिनियरला नक्कीच सलाम ठोकावा असं वाटतंय. बरोबर आहे का चुकीचं आहे मित्रांनो, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. समृद्धी यांनी सरळ सरळ बनवला 800-900 किलोमीटरचा रोड आणि किती लवकर बनवला. का तिथं तुम्हाला झेंडा काढायचा होता आणि कोकणातल्या लोकांनी काय पाप केले की त्यांच्यासाठी तुम्हाला हा रस्ता बनवता येत नाहीये. तुमच्या सत्ता बदलतात, तुमचे कॉन्ट्रॅक्टर बदलतात आणि मग हा रस्ता तसाच जागेवरती राहतो. लवकरात लवकर बनवा, कारण पावसाळ्यात जर जमलं तर या रस्त्याने तुम्ही पण येऊन एकदा प्रवास करून बघत जा, तेव्हा तुम्हाला या रस्त्याची कधी गंमत कळेल. नाहीतर आम्ही बोलतोय आणि तुम्ही या कानाने ऐकताय, या कानाने सोडून देताय. असंच होणार आहे आणि असंच होत चाललंय बघा. करा लवकर. आता 15 वर्ष तर ऑलरेडी उलटली आहेत, अजून किती वर्ष उलटवत आहेत काय माहित. ह्या कोकणाचं गारानं देवा तुझ्यापाशी की ह्या कोकणवासियाला लवकरात लवकर ह्या लागलेल्या किडीमधून मुक्त कर. कारण ह्या रस्त्याची अवस्था गेली 15 वर्ष अशीच आहे. तर ती कधी पूर्ण होणार हे त्या कॉन्ट्रॅक्टरला, त्या ठेकेदारला, महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला नक्कीच डोळे उघडून दे आणि ह्या रस्त्याचं काम लवकर करून दे. त्याचा बोललो एक देवाकडे गारणं मागावं, आमच्या कोकणवासियांचे होणारे हाल हे लवकरात लवकर थांबव.
नेक्स्ट स्टॉप राजस्थानी हॉटेल दाल बाटी चुरमा. तर चला मित्रांनो, आपण जस्ट लोटे MIDC क्रॉस केली आहे आणि या हॉटेलचा दाल बाटी चुरमा आपण ऑलरेडी 2 वेळा खाल्लाय. तर इथे एक पेट्रोल पंप आहे समोर आणि ते हॉटेल तिथं शेजारी आहे. लास्ट टाइम मंगलोरवरतून येताना पण आपण ह्याच ठिकाणी थांबलो होतो. डोंगरे मामांबरोबर होतो त्यावेळेस पण आपण ह्याच ठिकाणी थांबलो होतो. तर चला आज फायनली परत या रोडने चाललोय. तर बोललो दाल बाटी चुरमा नक्की खायचा, कारण ती एक स्पेशल त्या हॉटेलमध्ये डिश आहे. तेवढी एकच डिश ते बनवतात आणि मस्त अशी बनवतात. एकदम साधं हॉटेल आहे, असं ब्रँडिंग नाही काय नाही काय नाही. चला जाऊया जेवण करूया. तर ही आहे पद्धत मित्रांनो, कांदा लिंबू ही चटणी ताट. तिथे वरती बसून पण जेवायची सोय आहे खुर्चीवरती आणि खाली बसून जेवायची पण मस्त अशी सोय आहे. तर हे आलं सुरा, कांदा लिंबू दही चटणी डाळ ताट बाटली. तर या मित्रांनो जेवायला मस्त पैकी सुरा, त्या डाळ आणि वरतून तूप टाकलंय, कांदा लिंबू घेतलाय, ते थोडं मुरून द्यायचं. दही पण आहे, दही नंतर मग टेस्टला घ्यायचं. चला हे जरा मुरून देऊ, अजून थोडी डाळ टाकू. चटणी थोडी झणझणीत राहते. एक नंबर असं जेवण झालंय मित्रांनो. 150 रुपये म्हणजे पाणी बॉटल, चहा, त्यानंतर दाल बाटी चुरमा, मस्तपैकी दही तूप चटणी. सुस्तीच यायला पाहिजे असं जेवण होतं इथं. तर चला अजून 200 किलोमीटर 250 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे, ते आपल्याला आज रात्रीत कव्हर करायचं. त्यामुळे इथून डायरेक्टली आता निघूया मुंबईला. मित्रांनो समोर जे शॉप दिसते व्हाईट कलरचं, तर या शॉप मध्ये आपण मटेरियल आता जस्ट खाली केलंय आणि फायनली आपली कोचीन टू मुंबईची ट्रिप कंप्लीट झाली. रात्री आलो होतो, त्यानंतर थांबलो आणि मग डायरेक्ट सकाळी येऊन इथं थांबलो होतो. कंपनीमध्ये थोडा टाइम गेला, कारण ते मशीन 300-400 किलोचं होतं आणि ते हातानेच उतरवलं. तर हायड्रा वगैरे काही अवेलेबल झाला नव्हता इथे, त्यांनी केला नाही, त्यामध्ये बराच टाइम गेला. तर दुपार झाली आहे, मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेतला आणि फायनली ही सिरीज संपवायचा टाइम झालाय. तर या सिरीज मध्ये मित्रांनो आपल्याला बुकिंग लागलं होतं शिवा गणपती ट्रान्सपोर्ट कोचीन यांच्याकडून 19,000 रुपयाचा. आणि या 19,000च्या ट्रिप मध्ये मित्रांनो आपल्याला डिझेल खर्च लागला होता 7,000 रुपये. आता परत 1,000 रुपयाचा आपल्याला डिझेल टाकावं लागेल, तर टोटल 8,000 रुपये डिझेल खर्च. फक्त 800 रुपये आपल्याला टोल खर्च लागलाय, जो की गोव्यामध्ये टोल नाही, महाराष्ट्रामध्ये टोल नाही, फक्त कर्नाटकमध्ये आपल्याला आणि केरळमध्ये हे 2 राज्यांमध्ये टोल लागला. तर 800 रुपये फक्त आपल्याला टोल खर्च आला होता. आणि मित्रांनो गोव्याचा जो टीपी आणि तिथली जी चेकपोस्टची प्रोसेस आहे याच्यामध्ये 800 रुपये खर्च झाला. तर असा टोटल 11,000 रुपयापर्यंत आपला खर्च गेला, बाकी राहिलेला आपला बॅलन्स. तर मस्त अशी सिरीज झाली. आता डायरेक्टली पुण्याला जायचं, काय बुकिंग वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडणार नाहीये. तर ही सिरीज कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.